कल्याण में युवक अरवन खैर के आत्महत्या के बाद महाराष्ट्र की राजनीति में हलचल मच गई। परिवार का कहना है कि भाषावाद को लेकर बने हालातों का मानसिक दबाव अर्नव सहन नहीं कर पाया और साथ ही इसने तनाव के कारण उसने यह चरम कदम उठाया और इसी के साथ इसकी आशंका भी जताई गई। बीजेपी नेता चित्रा वाघ ने इस घटना को बेहद दुखद बताया और भाषावाद को बढ़ावा देने वाले नेताओं पर गंभीर आरोप लगाए। नमस्कार। भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं? गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे। काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दामून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवले आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मराठी कुटुंबाने मोजली। तो म्हणजे कल्याणचा अर्णव खैरे। कॉलेजला जात असताना लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून अर्णववर प्राणघातक हल्ला झाला। अर्णवने गर्दीतून पुढे जाण्यासाठी हिंदी भाषेतून विनंती केली आणि यावरूनच काही प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली। अर्णव वारंवार सांगत राहिला की बाबांनो मी मराठीचे आहे, पण मग मराठी असून पण हिंदी बोलतोस म्हणून त्याला अजून मारहाण केली। अर्णवला या सगळ्या झालेल्या प्रकाराचा इतका मानसिक धक्का बसला म्हणजे विनाकारण अपमानास्पद वागणुकीवरून तो इतका हताश झाला की घरी परतल्यावर अर्णवने आत्महत्येसारखा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय घेतला। काय होता अर्णवचा गुन्हा? काय होता? तो मराठी असून हिंदी बोलला हा? मग हे भाषाभिमानी नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात, परदेशी विद्यापीठात शिक्षण घेतात, ते तुम्हाला चालतं। याच नेत्यांची मुलं बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठीत बोलतात का? याचा विचार त्या मारहाण करणाऱ्यांनी केलाय का? झाला प्रकार फक्त हिंसेचा नाही, हा जाणून बुजून पेरल्या जाणाऱ्या भाषावादाच्या राजकारणाचा परिणाम आहे। लक्षात घ्या, मराठीचा मान राखणं आणि भाषेच्या नावावर द्वेष पसरवणं यात प्रचंड फरक आहे। काही नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लोकांना मराठी हिंदी नावावर भिडवतायत आणि अशा विषारी प्रचारामुळे अर्णव सारखा निरपराध मराठी तरुण आपलं आयुष्य संपवतोय। त्यामुळे आता तरी शहाणे व्हा। जे लोक एकीकडे भाषेच्या नावावर तुमच्या मनात विष कालवतायत, तीच सत्तांध मंडळी लांगुल चालनाचं राजकारण करताना सोयीनुसार आपापल्या सोयीनुसार भाषाभेद विसरून एकोप्याची भाषा करतात। त्यांचा दुटप्पीपणा ओळखा। भाषाभिमान ठेवा, तो असायलाच पाहिजे, पण इतर भारतीय भाषांचा द्वेष करून नाही हो। इतर भारतीय भाषांचा द्वेष करून नाही। इसी के साथ भाजपा पदाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी ने परिवार को सांत्वना दी और मामले की गहन जांच की मांग की। ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। अमित साटम हे आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत। वस्तुस्थितीमध्ये खरं तर हीच वस्तुस्थिती आहे की हा मुलगाही मराठीच होता आणि त्याच्याशी ज्यांचा संघर्ष झाला तेही मराठीच होते, पण दुर्दैवाने आपल्याकडे मेट्रोपॉलिटन सिटी असल्यामुळं आपण हे सहजपणे कोणी आपल्याशी जर काही अनोळखी व्यक्ती भेटला तर आपणही हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण सहज कुणाला म्हणतो की प्लीज एखादी गोष्ट करा, म्हणजे इंग्रजीचा वापर करतो। हिंदी, इंग्रजी, इतर सर्व भाषा या आजकाल मुंबईसारख्या या जागतिक दर्जाच्या शहरामध्ये नेहमीच्या झालेल्या आहेत, परंतु यामध्ये जर भाषिक वाद जर झाला तर अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना घडतात आणि त्यामुळे कदाचित त्यांनी ट्विट केला असेल, मला निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु आपल्याला हे अशा पद्धतीचा भाषिक वाद हा महाराष्ट्राला परवडणारा नाही। इसी दौरान सांसद श्रीकांत शिंदे ने अर्णव के पिता से फोन पर बातचीत कर हर प्रकार की मदद का आश्वासन दिया। शिवसेना शिंदे गुट के प्रमुख नीलेश शिंदे ने भी इस मामले को कठोर कार्रवाई करने की मांग। अतिशय दुर्दैवी प्रकार आज कल्याण पूर्वमध्ये झाला। अर्णव खैरे हा कॉलेजमध्ये जात असताना त्याच्या काही टवाळपोरांनी त्याच्याशी मराठी आणि हिंदी या वादावर त्याच्याशी वाद घातला आणि तो मुलगा शांत असल्यामुळे त्याला घरी आल्यावर थोडंसं म्हणजे मानसिक ताण आल्यामुळे त्याने घरी येऊन त्याची सुसाईड केलं। आज त्याच्या वडिलांशी भेट घेतली। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी देखील त्यांना त्यांचं बोलणं करून दिलं। पोलीस यंत्रणेला डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी फोन केलेला आहे। मी देखील आम्ही PIला आणि DCP साहेबांना फोन करून या जे प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये सखोल अशी चौकशी करून त्या पीडितांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करू। भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट केलं आहे आणि